नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आमच्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। चातुर्मास काळातील अनेक अर्थाने महत्त्वाचा मानला गेलेला सण म्हणजे दिवाळी। भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये दिवाळीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। संपूर्ण देशात दिवाळी अत्यंत उत्साहात साजरा केली जाते। अश्विन वद्य त्रयोदशी पासून ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत प्रत्येक तिथीस काही ना काही महत्त्व असून या पाचही दिवशी दीपमाला लावून हा उत्सव साजरा करतात। म्हणूनच दीपावली किंवा दिवाळी या नावाने हा सण ओळखला जातो। दिवाळी दीपोत्सव कधीपासून सुरू होणार आहे? धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज कधी आहे? चला तर पाहूयात कोणते सण कधी आहेत। यंदा दिवाळी सन 2000 मध्ये शुक्रवार 17 ऑक्टोबर 2025 ते गुरुवार 23 ऑक्टोबर 2025 या कालावधीत दिवाळी आहे। यंदा दिवाळीला विविध शुभयोग जुळून येत आहेत। दिवाळीच्या पाचही दिवसांचे महात्म्य सांगणाऱ्या अनेक कथा पुराणात आलेल्या आहेत। दिवाळीच्या प्रत्येक सणांचे महात्म्य, महत्त्व आणि मान्यता वेगवेगळे आहे। शुक्रवार 17 ऑक्टोबर 2025 रोजी रमा एकादशी झाल्यानंतर वसुबारस आहे। धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी अश्विन वद्य द्वादशी तिथीला गोवत्स द्वादशी असते। यास वसुबारस असेही म्हणतात। या दिवशी सुवासिनी सवत्स गायीची पूजा करतात। हा दिवसही दिवाळीचाच एक दिवस मानला जातो। शनिवार 18 ऑक्टोबर 2025 रोजी धनत्रयोदशी आहे। या दिवशी शनी प्रदोष असून यमदीपदान केले जाणार आहे। याच दिवशी गुरु द्वादशी आहे। अश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी हे नाव आहे। यमराजाने आपल्या दूतांना या दिवशी जो दीपदान करील त्याला अपमृत्यू येणार नाही असे सांगितल्याची कथा आहे। म्हणून या दिवशी मंगल स्नान करून दीप लावतात। यमराजांसाठी दक्षिणेकडे तोंड करून याच दिवशी दिवा लावला जातो। सोमवार 20 ऑक्टोबर 2025 रोजी नरक चतुर्दशी आहे। याच दिवशी अभ्यंग स्नान असणार आहे। तसेच सोमवती अमावस्या योगही जुळून येत आहे। या दिवशी दुपारी 3:44 अमावस्या प्रारंभ होणार आहे। अश्विन वद्य त्रयोदशीस नरक चतुर्दशी हे नाव आहे। या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला व त्याच्या बंदिवासात अडकलेल्या 16,000 स्त्रियांना बंधनमुक्त केले। सत्यभामेने श्रीकृष्णाच्या सहाय्याने नरकासुराला मारले अशी ही एक कथा आहे। मंगळवार 21 ऑक्टोबर 2025 रोजी अश्विन अमावस्येला लक्ष्मी पूजन आहे। सायंकाळी 5:54 अमावस्या समाप्त होत आहे। लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त सायंकाळी 6:10 ते रात्री 8:40 पर्यंत असणार आहे। या निमित्ताने अष्टदल कमलावर लक्ष्मीची स्थापना करून तिची पूजा करतात। लक्ष्मी हे सौंदर्याचे, प्रेमाचे, वैभवाचे प्रतीक आहे। संयमपूर्वक धन संपादन केले तर मनुष्याचे कल्याण होते। यासाठी धनलक्ष्मीची या दिवशी पूजा करायची असते। अश्विन अमावस्येला लक्ष्मी या दिवशी सर्वत्र संचार करीत असते। जेथे स्वच्छता, मांगल्य, प्रकाश आढळेल तेथे ती निवास करते अशी समजूत असल्यामुळे या रात्री दिव्याची रोषणाई करतात। घरातील कचरा, घाण म्हणजे अलक्ष्मी दूर करणारी केरसुनी हिला लक्ष्मी मानून तिची पूजा करण्याची प्रथा आहे। दिवाळी पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा। बुधवार 22 ऑक्टोबर 2025 रोजी दिवाळी पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा आहे। या दिवशी कार्तिक मासारंभ होणार असून गोवर्धन पूजा केली जाणार आहे। कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हे नाव आहे। या दिवशी विष्णूने वामन अवतार घेऊन बलिराजाला पाताळात लोटले। या दिवशी दीपदान करील त्याला यमयातना भोगाव्या लागणार नाहीत असा वामनाने बळीला वर दिला। या दिवशी बलिपूजा करण्याची अशा प्रकारे पद्धत पडली। कार्तिक शुद्ध प्रतिपदा या दिवसापासून विक्रम वसंत सुरू होतो, म्हणून याला दिवाळी पाडवा म्हणतात। हिंदूंच्या 3.5 शुभ मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त आहे।
या दिवशी पत्नीने पतीला ओवाळण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे गोवर्धन पूजा करण्याची देखील प्रथा आहे. हा दिवाळीचा मुख्य दिवस मानला जातो. गुरुवार 23 ऑक्टोबर 2025 रोजी भाऊबीज आहे. सौर हेमंत ऋतू सुरू होणार असून हा दिवस यम द्वितीया म्हणून साजरा केला जातो. कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज हे नाव आहे. या दिवशी यम आपल्या बहिणीकडे गेला तेव्हा तिने त्याला ओवाळले आणि आनंद व्यक्त केला. तेव्हापासून बहिणीने भावाला ओवाळण्याची परंपरा सुरू झाली. भारताच्या निरनिराळ्या भागात दिवाळी संबंधी भिन्न भिन्न लोकाचार दिसून येतात. दिवाळीचा सण विशेष महत्त्वाचा असल्यामुळे तो मोठ्या उत्साहाने साजरा होतो. दिवाळीत घरावर आकाश दिवे लावतात. याशिवाय शिव, विष्णू, यम इत्यादी देव संतुष्ट होऊन संपत्ती देतात असे पुराणात सांगितले आहेत. निरनिराळी मिष्टान्ने व फराळाचे पदार्थांचा देवांना नैवेद्य दाखवतात व आप्तजन आणि इष्टमित्र यांना फराळासाठी बोलवले जाते. फटाके उडवून सर्वजण या उत्सवाचा आनंद लुटतात. दिवाळीत विविध आकाश दिवे लावण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण म्हणून मुले मातीचे किल्ले करतात. काही लोकांची अशी श्रद्धा आहे की 14 वर्षाचा वनवास संपून श्रीरामचंद्र सीतेसह अयोध्येत परतले होते ते याच दिवशी. त्यावेळी अयोध्येतल्या प्रजेने दीपोत्सव केला. तेव्हापासून हा उत्सव दरवर्षी सुरू झाला. तर मंडळी, अशा प्रकारे होती दिवाळीची संपूर्ण माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.